एक बोलू का दादा, वडील गेले ना, म्हातारे असू द्या, थकलेले बी असू द्या, तरुण असू द्या, वडील गेले बस तुम्ही पोरके झाला, झालं रे. लेक सासरवून येणार आहे. माहेरात घराची पायरी चढल्याबरोबर बाप दिसला ना, बाकी लेकीला काहीच नकोय. बस लय मोठं काळीज होतं तिचं, लय मोठं काळीज होतं तिचं. बाप आहे. बापाच्या नंतर ज्यावेळी माहेरात येणार आहे ना पोरगी, पायरी चढल्याबरोबर बापाच्या फोटोकडे लक्ष जातं भिंतीवरल्या, आणि पटकन मागचे सगळे दिवस आठवतात तिला. हरी राम कृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको होय. व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान विठाला विठाला. समक्षणी हची करावा विचार, करावा पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महायोगी पीठे जटे भीमरत्यम, वरम पुंडरीकाय दातो मुनींद्र, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम. करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारो. आता रायगडे मंदिरे वशे माझा राया, रायगडे मंदिरे वशे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्मही काया.
जगदीश्वरांशी जोडली ज्यांची ख्याती, प्रथमा वंदित तुम्हा छत्रपती विठाला विठाला. क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार. तरवया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठांतरात असलेला अभंग आज कैलासवासी रंगराव तात्या गुलाबराव जगदाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं होत असलेला हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम. तात्यांना जाऊन तब्बल 1 वर्ष झालं आणि वर्षानंतर आपल्या धर्मामध्ये आपण वर्षश्राद्धाचा विधी करत असतो. तद्निमित्तानं घेतलेला आजचा अभंग तात्यांच्या पाश्चात पत्नी उषाताई रंगराव जगदाळे, मोठा मुलगा रणजित रंगराव जगदाळे, लहान मुलगा सागर रंगराव जगदाळे. सागर भाऊच्या माझ्या संपर्कातूनच खरं तर या ठिकाणी येण्याचा योग आला. मुलगी रजनी रंगराव जगदाळे आणि समस्त जगदाळे परिवार, 5 नातवंड, असा गोकुळावणी यांचा हा परिवार अगदी आनंदानं सर्व चालत असतानाच घडलेली ही दुःखद घटना. या कीर्तन सेवेसाठी जी महाराज मंडळी आमचे दशरथ महाराज फडतरे बाबांनी खूप मोठी सेवा केलेली आहे, सेवा करत आहेत. फार मोठे कार्यक्रम त्यांचे असतात कीर्तनाचे. प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या परिसरातलं फार मोठं रत्न आहे. श्री पोपट महाराज रोमन बाबांची ही उपस्थिती, बाबाही आता साथ देण्यासाठी स्वतः उभे आहेत. नंदू महाराज मोरे मृदंगाचार्य इकडले का इकडले तुम्ही का? अच्छा. विजय महाराज जगदाळे धारपुडी, बरोबर आहे की? मृदंग विशारद वा. लहू महाराज फडतारे गायक आहेत. भास्कर पाटील, बाबाराव काशीद आणि वाळके महाराज, अधिक करून सर्व महाराज मंडळी. सुंदर अशी साऊंड सिस्टीम तुमच्याच परिसरातील. माझ्यासोबत आलेले आमचे गरदडे पाटील, आमचे कोळेकर आणि आमची सर्व मंडळी इकडे बसलेली. तात्यांच्या जावयांची सुद्धा आत्ताच भेट झाली. सरांचंही मनापासून या ठिकाणी आभार. तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. गावातील गुणूजन मंडळी, सर्व वादक गायक राहिलेले सर्व बसलेल्या माता भगिनी आणि ओम साई कॅमेरावाले हे का नाही, कुठे गेले हो? गेले काय ते? कुठे गेले रे? बाहेर? बरं. ओम साईच का? ओम साई यूट्यूब चॅनलवाले. इंस्टाग्राम आहे त्यांचं, यूट्यूब आहे. माझंही इन्स्टा आहे, यूट्यूब आहे, ते सुद्धा चालू आहे. ते चालूच राहू द्या, ते स्टँडवरलं. पण त्यांना सुरू करायला परमिशन द्या तेवढ्या. तात्पुरतं जायला यायला त्यांना जाऊ द्या, येऊ द्या, करावं लागेल, मध्ये जावं लागेल त्यांना. आधी करून सर्व मंडळी गावातील प्रतिष्ठित साऊंड सिस्टीमवाले. अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा. अनेक वेळा या अभंगावरचं चिंतन या महाराज मंडळींनी, सर्व गायक वादकांनी ऐकलेलं आहे. वर्षातून अनेक वेळा ऐकतो आपण हे या अभंगावरलं चिंतन. क्षणाक्षणाला विचार करावा. काय सांगतायत बघा. क्षणोक्षणी हाची दुसरा नाही, करावा विचार. क्षणाक्षणाला हा विचार करा म्हणतायत तुकोबाराय. कोणता? तरावया पार भव सिंधू. हा भवसागर तुम्हाला आम्हाला तरून जायचंय. मग विचार का करा? त्याचं कारण आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाशिवंत आहे, सडकाय, तुटकाय, नासकाय, एक दिवस जायचंय.
आणि म्हणून याचा लय गर्वही करायचा नसतो. आयुष्य खातो काळ, तू सावध केले, तू कोबर आहे सावध करतायत, सावध व्हा. नुसतं सावध होऊ नका, विचार करा. मनुष्य प्राणी हा विचार प्रधान आहे, पशुजीवन भोग प्रधान आहे आणि साधू जीवन कर्म प्रधान आहे. आणि म्हणून त्या विचार प्रधान असणाऱ्या प्राण्याला विचार करायला लावणारे तो कोबर आहे. म्हणतात तो क्षणाक्षणाला करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. का तर तरावया पार भव सिंधू. का करा, कारण काय, रिझन काय, कारण नाशिवंत देह तो जाणार आहे, जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. मग काय करा, संत समागमे धरावी आवडी. संगती चांगल्याची करा, संतांची करा, सज्जनाची करा आणि परमार्थाची तातडी करा. करावी तातडी परमार्थाची. होत नाही ना ते, परमार्थ होतच नाही, म्हणून त्याची तातडी करा. संसार नाही म्हणलं तरी तो होतोच, त्याची तातडी करूच नका, ती आपोआप होईल. म्हणून करावी तातडी परमार्थाची. का, रिझन काय, तर नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. त्याचं कारण आहे, सडका आहे, तुटका आहे, नाशका आहे, एक दिवस जाणार आहे आणि कधी जाणार आहे याचा भरवसा नाही. म्हणून तुका म्हणे यह लोकींच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. हे माझं ते माझं, मॅच केलं असला दलिंदर विचार नाही करायचा. हे कारण माझं 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 करतो आपण, आपलं नसतं काहीच. हे माझं माझं करशील जरा, तुझ्या डोळ्यावर जो अहंकाराचा धूर आलाय ना राजा, बाजूला कर. का, तुका म्हणे यह लोकींच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. विठ्ठल विठ्ठल. जाणार आहे, सरकार तुटकाय, हे मॅच केलं, त्या मॅच केलं, ते मॅच केलं, ती जमीन आपली, ते प्लॅट आपलाच, तो प्लॉट आपला, त्याच्यात बापाचं काहीच नाही म्हणतो ना आपण. ते 2 एकर मॅच घेतलं, ते 2 एकर मॅच घेतलं, ह्याच्यात बापाचं काहीच नाही. तो प्लॉट माझाच आहे, ह्याच्यात बापाचं काहीच नाही. ती 3 एकर मॅच घेतली, ह्याच्यात बापाचं काहीच नाही. तो प्लॉट माझाच आहे, माझ्या हाताने झाला, ह्याच्यात बापाचं काहीच नाही. अरे तू तर आहे ना बापाचा. ह्याचं सांगतोय का बापाची बदनामी करतोय तेच कळत नाही. माझं माझं करू नको गड्या. हे जे तू सगळं करतोयस ना, हे सगळं एक दिवस तुला सोडून जायचंय. हे तर सोडून जायचंयच हो, पण हे बी सोडून जायचंय. नाशिवंत देह जाणार सकळ. आणि हे चुकलं कोणालाच नाही. ही फळ आहेत ना कर्माची फळं. कर्मानं दशरथ योगी आणि राम, देवाच्या बापाला चुकलं नाही कर्म, तुम्हाला मला काय चुकणार आहे. थोडं काही संकट आलं की तुम्ही आम्ही म्हणतो नाही नाही काय पाप केलं होतं किंवा मग गेलं जन्मात, एवढं दुःख माझ्या वाट्याला आलंय. अरे दुःख तर देवाच्या बापाला बी चुकलं नाही की. वियोगानं दशरथाला जावं लागलं आणि त्या जगाच्या बापाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला. देवाला जर वनवास भोगावा लागत असेल तर तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचे पाले. शाबाश
टाळ्या एकदा महाराजांसाठी. एकदा पकवाजासाठी वाजवा बरं. एकदा सिस्टीम वाल्यासाठी वाजवा बरं. आता माझ्यासाठी वाजवा थोड्या. हा, जायचंय ना सगळं. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. आपलं म्हणतोय आपण. ऐका ना, समजा आता कीर्तन संपलं. ऐक माझ्याकडे बघा महाराज, परतरी महाराज, समजा आता कीर्तन संपलं आणि इथं मी मेलो. आता कोण मेलं? महाराज. महाराज माझ्याकडे बघा. समजा आता कीर्तन संपलं मी इथं मेलो. कोण? मी. हा, आता संपलं कीर्तन आणि मी इथं. मी मेल्यानंतर माझी जमीन कोणाची असन बाबा? कोणाची असन? मुलाची. माझी प्रॉपर्टी माझ्या मुलाची. माझी जमीन मुलाची, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स मुलाचं. सोनं नाणं, बँकेतलं सोनं, हातातलं बी हे असं काढून घेते ना. असं तुम्ही नाही तिकडे गेल्यावर, घरी गेल्यावर समजा इथून पहिल्यांदा मला इथं म्हणते हे कोणी आणलं होतं इथं. मग मला तुम्ही इथं वाटं लावता. इथं तर तुम्हाला काय अडचण नाही, तुम्ही वाटं लावता. तुम्ही आमच्या सागर भाऊला विचारता, सागर भाऊचे बंदी विचारते कुठून आणले होते महाराज ते. मग माझ्या गावाकडला पत्ता काढता. बरोबर आहे ना. समजा विषय काय चालू आहे महाराज. समजा मी इथं आत्ता मेलो. मरणार नाही, तुम्ही नका काळजी करू. मला लय पाकिटे गोळा करायचे अजून. समजा मी इथं आता मेलो. मला गावाकडला पत्ता घेता, मला गावाकडे तुम्ही पोहोचून परत येता. तिथं गेल्याच्या नंतर माझ्या नावाने जास्त कोण रडण? आई. तिथे गेल्यावर माझ्या नावाने जास्त कोण रडण? कोण रडण? आई, वडील, आणखीन बायको. हा, रडणार ती. किती वेळ रडतील? नॉनस्टॉप. नॉनस्टॉप अर्धा तास, 1 तास फार झालं. पुन्हा स्टॉप. स्टॉप घेत मी गेल. ऐका, लक्षात ठेवा मी काय सांगायला लागलोय. मला मुळाकडे यायचंय थोडंसं. वरचा उदाहरणाच्या वरचा जो सांगण्याचा उदाहरण असतो तो सगळा पाला असतो. लक्षात ठेवा. त्याच्या मुळाशी शेंगा आहेत. भुईमुगाचं वेल बघितलं ना, त्याच्या मुळाशी शेंगा राहत्या, वरचा पाला आहे. मी मुळाकडे घेऊन जातोय तुम्हाला. मी गेल्यानंतर माझं बँक बॅलन्स माझं नसणार आहे, माझ्या मुलांचं. माझी प्रॉपर्टी माझी नसणार आहे, माझ्या मुलांची. माझा फ्लॅट माझा नसणार आहे, माझ्या मुलांचा. माझा प्लॉट माझा नसणार आहे, माझ्या मुलांचा. मी गेल्याच्या नंतर हे सगळं माझ्या मुलांचं होणार आहे. काही दिवसानंतर, ऐका ना, काही दिवसानंतर माझा सुद्धा फोटो भिंतीला लागणार आहे. वास्तव आहे ना हे. माझा तुमचा सगळ्याच होणार आहे. माझा सुद्धा फोटो भिंतीला लागणार आहे. प्लॉट माझा राहिलाय का? फ्लॅट माझा राहिला का? बँक बॅलन्स माझा राहिलाय का? संपत्ती माझी राहिली का? ती सगळी मुलाची आहे. आणि हा फोटो भिंतीला गेल्यानंतर भिंतीच्या फोटोला तो फोटो आहे त्याला हार घातलेला असणार आहे. तो हार माझा असणार आहे. मुलं नाहीत म्हणणार ते हार माझा आहे. हार कोणाचा? माझा. बँक बॅलन्स कोणाचं? पोरायचं. प्रॉपर्टी कोणाची? पोरांची. प्लॉट पोराचा, हार माझा. हारातली एक पाकळी सुद्धा गळून पडणार आहे काही दिवसानं. एक पाकळी अशी गळून पडणार आहे. पाकळ्या गळून पडल्यानंतर बिगर पाकळ्याचा हार म्हणजे तो फुलं ते सुद्धा काही कालांतरानं 6 महिन्यानं वर्षानं ते एक फुल खराब होईल. त्या दोऱ्यातून ते गळून पडेल. खाली काय राहिलं? दोरा सुद्धा वर्षानं, 2 वर्षानं, 4 वर्षानं कुजणार आहे. तो दोरा खलास झाला, संपला. दोरा संपला. आता काय राहिलं? नुसता फोटो माझा. फोटो गेल्याच्या नंतर त्या हार गेल्या म्हणजे पाकळ्या गेल्या, फुलं गेले, दोरा गेला. आता राहिला फोटो. काचातला फोटो भिंतीवर असणार आहे. तो काही दिवसानंतर म्हणजे 50 वर्षानं, 70 वर्षानं त्या फोटोला फारशी किंमत राहणार नाही. कारण माझे नातवंड असणार आहेत त्यावेळी. त्याला फारशी किंमत राहणार नाही. फोटो खाली भिंतीवरनं गळून पडल. फोटोही गेला, काच फुटला. काच फुटल्यानंतर कागद आहे, तो मधला कागद पण खराब होणार आहे. बघा ना, पाकळ्या गेल्या, दोरा गेला, काच गेला फोटोचा, फोटो पण खराब झाला. आता फक्त फ्रेम राहिली. फ्रेम पण बिनकामाची असणार आहे. कोणीतरी उचलून फेकून देणार आहे तिकडं. आता काय राहिलं? खिळा माझ्या नावाचा आहे. तो खिळा सुद्धा कोणीतरी रिकामाच खिळा काही कामाचा आहे. तो ढिला होईल समजा, कोणी काढून टाकला. आता काय राहिलं?
छिद्र. बरं ते छिद्र सुद्धा राहणार नाही. कोणीतरी पेंटर येईल, त्या घराला रंगरंगोटी देईल, त्या घराला रंगरंगोटी देईल. माझ्या नावाची साधी खून सुद्धा शिल्लक राहत नाही. म्हणून माझं माझं करू नको. म्हणून एकदा आयुष्याचा दोरा सुटला, संपलं, तुटला, संपलंय सगळं. माझं माझं म्हणतो राहणार काहीच नाही. म्हणजे देह आपला आहे पण तोही आपला नाही. आपला कशावर म्हणायचं? काय आपण? आपण काय आहे? काय आहे आपण? मी म्हणजे कोण आहे? मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे? काय शरीर म्हणजे तू आहे काय? तू म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? डोकं म्हणजे मी, चेहरा म्हणजे मी, हात म्हणजे मी, पाय म्हणजे मी, काय आहे? पाठ म्हणजे मी, पोट म्हणजे मी, छाती म्हणजे मी, काय काय मी म्हणजे काय आहे? मी कोण आहे? कधीतरी विचार करून बघितला पाहिजे. आहे मी कोण करावा विचार. कोण आहे आणि मी कोण याचाही विचार करावा. विचार करताना सार विचार करावा. आसार करूच नाही. शेंगाचं टरपल असार आहे, मधले शेंगदाणे सार आहेत. मग संसार कसा आहे? संसार फलकट आहे ना. शेंगाचं फलकट जसं असार आहे संसार. आणि मग संसारात राहून आपण संसाराचा विचार करतो, संसाराची तातडी करतो. आणि तुकोबाराय म्हणतात नाही, करावी तातडी परमार्थाची. आज काय म्हणतायत? करावी तातडी. हे तर बंदच नाहीत ना. आपले विचारच बंद नाहीत. संसाराचे विचार तुम्ही आम्ही सगळेजण पळतोय ते पैशासाठी पळतोय. कमवू नका म्हणत नाही. तुकोबारायनं कमवा म्हणून पण सांगितलंय. कमवू नका म्हणत नाही. आज तात्यांचं एवढं मोठं नाव निघतंय की मला वाटतं दहिवडी ना, पूर्वीचं गाव जगदाळे साहेब दहिवडीच ना, दहिवडीचं प्रॉपर गाव आहे. इथं आलेत तात्या. इथं व्यवसायातून चांगल्या पद्धतीनं जम बसवलाय. आणि तो व्यवसाय सुद्धा ऐका ना, तो व्यवसाय सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलाय. म्हणजे व्यवसाय करू नका म्हटलं नाही तुकोबाराय तर म्हटलेत व्यवसाय करा, धनलक्ष्मी मिळवा, पण चांगल्या मार्गाने मिळवा, उत्तम मार्गाने मिळवा. आणि तात्यांचं तसंच आहे ना. काय आहे? जोडोनिय धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी. कमवा ना, कमवू नका असं कोण म्हटलंय? कमवू नका असं कुठलेच संत म्हटले नाहीत. पण त्याची पद्धत आहे. जोडोनिय धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि उत्तमची गती तो एक पावेल. त्याची प्रगती, त्याची गती आहे, नाहीतर गती नाही आहे. आज हे जे निर्माण केलं इथं, मला खरंच तुमच्या इकडे आलो ना तर तुमचा सगळ्यांचा म्हणजे या परिसरातल्या लोकांचा हेवा वाटतो मला. म्हणजे तुमच्याकडून मी शिकायला येतो खरं तर. हा व्यवसाय इथंच, घर इथंच, शेती पण असेल इथं. हां लक्षात येते मला. तुमच्याकडनं खरंच कष्टाळू माणसं आहेत आणि मेहनती माणसं आहेत. आणि सगळं असून ना, वास्तव सांगतो मी, स्तुती नाही करत, वस्तुस्थिती सांगायला लागलो. तुमच्याकडं पैशावाले माणसं असून सुद्धा जमिनीवर आहेत. आज एवढं मोठं वैभव निर्माण केलंय, पण त्यांचं आपलं साधं आहे. स्वतःच काम करतायत, स्वतःच सगळं करतायत. आमच्या इकडे एवढं मिळवले होतं टाईट कपडे, मागं तसेच लपडे पण टाईट कपडे. तुमच्याकडं सगळं असून अजिबात नाही, गर्व. बरं तुमचा भाग आहे ना, मध्ये मध्ये नको.
तुमचा भाग आहे ना तो सदन आहे, म्हणजे बागायती एरिया आहे ना तुमचा. किती ऊस होते इकडं. माझा जिल्हा कोणता माहितीये? बीड. आमचे लोक तुमच्याकडे कशाला येतात माहितीये? ऊस तोडाय. पण मी आज ऊस तोडाय नाही आलो. आमची मंडळी कशाला येते इकडं? ऊस तोडायला. तुमच्याकडे खरंच शिकण्यासारखं आहे आणि गर्व नाही ना हो. काय महाराज मंडळी तर महाराज किती मगाशी आले, आता लेकरांसोबत खेळतात, हे करतात, ते आपल्या आपल्या आनंदात आहे. थोडं आलं ना की लगेच अहंकार, आणि अहंकार आला की नाश आहे, लक्षात ठेव. थोडं मध्ये किरबिट किरबिट नाही, फक्त स्वरापुरतच. अहंकार आला संपला. पैसा आला की अहंकार ये म्हणायची गरज नाही, तो येतोच. ॲटिट्यूड असतोच, तो किती असला पाहिजे. तुमचं खरंच बरं आहे, तितकं नाही. सगळ्यांचे पाय जमिनीवर आहेत. मी इकडे आल्या बघतो, कारण इकडचेच लोक माझ्याकडे जास्त आहेत. भाषण कला प्रशिक्षण चालवतो मी तिकडे पुणे मुंबईला. पब्लिक स्पीकिंगचं ट्रेनिंग देतो मी. या परिसरातली मंडळी जास्त आहे. तुमच्या इकडे ऊसच ऊस आहेत. आमच्या अख्ख्या गावात एक जणाकडेच ऊस आहे 2 एकर. अख्ख्या गावात 2च एकर. ते असं कुठं येत आहे म्हणतोय पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आता नाही विचारलं तरी कुठं येतं म्हणतं पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे, आणि त्याला विचारित कोणीच नाही, मनानेच म्हणतं ते. आमची त्या सप्त्याची बैठक बसली होती. आम्ही मानशी 200 रुपये वर्गणी केली बाबा, मानशी 200 रुपये. आणि ते आलं तिथं ते 2 एकरवाला. मला म्हणला किती केली वर्गणी? म्हणलं मानशी 200 केली. म्हणला मी मानशी 400 घ्या. म्हणलं का म्हणून? घ्या म्हणला, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आता त्याला ते विचारलं बी नाही. आम्ही गणेश उत्सवाला सगळ्या पोरांनी 1000 रुपये केले. गावातले 40-50 पोरांनी 1-1000 रुपये केले. हे आलं ना तिथं किती केली म्हणला वर्गणी? म्हणलं 1000 रुपये केलेत सगळ्यांनी. म्हणला मी 2000 घ्या. म्हणलं काहून 2000 रुपये? घ्या म्हणला, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आता काय करावं म्हणलं ह्याला. दिवसातून ते 10-15 बाऱ्या तरी म्हणत होतं तसं, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. असं म्हणल्याशिवाय झोपट लागत नव्हती त्याला. वाट्यावर माणसं बसलेली असली की मध्येच यायचं, म्हणायचं पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आता त्याला नाही विचारलं तरी म्हणायचं ते. एक दिवस माझी गाडी मंदिरापाशी लागली. मला नाशिककडे कीर्तनाला जायचं होतं. ते आलं तिथं. मला म्हणलं कुठं निघाले महाराज? मला कीर्तनाला चाललोय. मला येऊ का सोबत? म्हणलं चल, जागराचं कीर्तन आहे उद्याचा, काला तिकडेच आहे, तिकडेच मला दुसरं कीर्तन आहे. 2-3 दिवस तिकडेच आहे. मी काही इकडे लवकर परत 2-4 दिवस येणार नाही. तुला यायचं असलं तर ये, नाही ते काम असले तर थांब. मला काय काम आहे म्हणला पट्ट्याचा? म्हणलं बस बुवा गाडीत. ते गाडीत बसलो. माझ्या गाडी जरा नगरच्या पुढे गेली. आम्ही तिकडून बीड मार्गे नगरला येतो, नगरहून नाशिकला जातो. नगरच्या जरा पुढे गेली की तिकडे सगळ्या पाट्याच आहेत बघा. अमृततुल्य चहा, आता सगळीकडेच झाला अमृततुल्य चहा, आरोग्यदायी चहा. आता चहा कुठं आरोग्यदायी असतो का? पण आरोग्यदायी. मी एक आरोग्यदायी चहाची पाटी बघितली आणि थांबलो तिथं. मी थांबलो, ड्रायव्हर थांबला, गायक होते, वादक होते. आम्ही उतरलो बाबा गाडीतून, असं चहा घ्यायला गेलो. चहा घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर मी त्या काउंटरपासून चाललो की हे पळतच आला तिथं. कोण? पट्या. हे पळतच आला आणि त्या काउंटरवाल्याला म्हणला, हॉटेलवाल्याला म्हणला, महाराजाकडून पैसे घेऊ नका म्हणला, पैसे माझ्याकडून घ्या म्हणला. तुम्हाला माहिती आहे का म्हणला? का म्हणून? हॉटेलवाला म्हणते का म्हणून? ते हॉटेलवाल्याला म्हणते पट्ट्याचा बाबा. त्या हॉटेलवाल्याला काय करायचं? त्याचा 1 लाख रुपये गल्लाय रोजचा. पैसे त्यानंच दिले. गाडीत येऊन बसलो. मला म्हणला चला महाराज, काय काळजी नाही म्हणला आपल्याला आता. तुमचं काय खरं नाही हवा म्हणला पाकिटावर. आमचं बरं आहे म्हणला. म्हणलं कसं काय? म्हणला पट्ट्याचं. आता काय करावं? दमच खात नव्हतो ना. बेजार केलं दिवसभर ऐकून ऐकून. 5-25 वेळा ऐकलं मी. बरं, माझं कीर्तन अशा माणसानं घेतलं होतं जगदाळे भाऊ. माझं कीर्तन अशा माणसानं घेतलं होतं ज्यांच्याकडं 60 एकर ऊस होता आणि 40 एकर अंगूरचा बाग होता. माझं कीर्तन घेणारा माणूस 100 एकरचा मालक होता आणि पट्या माझ्या संघ होता. मध्ये गेलो, एवढा मोठा बंगला. मध्ये बंगल्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या बंगल्यातल्या आजोबानं ग्लासमध्ये पाणी आणलं, माझ्या हातात दिलं आणि 100 एकरचा मालक माझ्या पायावर पडला. पायावर डोकं ठेवलं. मला काही वाटलं नाही. मला माहित होतं ह्याच्यात आपलं काहीच नाही. हे ज्ञानोबा तुकोबांचे उपकार आहेत आपल्यावर. बरं ऐका ना, 100 एकरचा मालक पाया पडला, पण तो गावातला पट्ट्या माझ्या अजून नाही पाया पडला. मी मध्ये गेलो.
पाणी दिलं आणि मुद्दाम बाबाला विचारलं. मुद्दाम बाबाला विचारलं. मला माहित होतं बरं का त्यांना 100 एकर जमीन आहे, पण मुद्दाम विचारलं ह्याच्यात एकत. म्हणलं बाबा तुम्हाला जमीन किती आहे? बाबा म्हणले आहे 100 एकर. किती? 100 एकर. त्याला म्हणलं तू 2 एकर इक. 100 एकरच्या मालकानं जेव्हा ह्याला 100 एकर जमीन सांगितली तेव्हा थोडं सुखी गार झालं. याला वाटलं आपल्या गावची तर आपणच मोठे, हे थोडं अर्ध गार, पण अर्धच गार झाला. सगळी अजून ह्याची जिरली नव्हती. अजून ताट तसाच होता. बाबा मध्ये गेले आणि म्हणलं सांग बरं रामभाऊ त्या 2 एकरची काय किंमत आहे सांग. ते म्हणलं जाऊ द्या ना. म्हणलं द्या विषय सोडून कशाला आता. म्हणलं नाही 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 विषय सोडायचा नाही. म्हणलं आता तर विषय कडीपर्यंत नेणार. सांग किती किंमत होईल तुझ्या 2 एकरची. ते म्हणला काय व्हा तुम्ही सारखं सारखं तेच म्हणाले. तुम्हाला बी 2च एकर आहे म्हणला. तुमची तर कोरडवाव आहे. मग तरी ऊस आहे म्हणला पट्ट्याचं. तेव्हा का अजून थोडं बाकी होतं ते. मी बाबा चहा आणायला गेल्यावर त्याची किंमतच विचारून घेतली बळच. मी म्हणलं जाऊ दे मी 5 लाखानं जाईन म्हणलं. तू काय भावानं जाईन? ते म्हणला मी 8 लाखानं जाईन म्हणला. तुमची 5 लाखानं जाईन. आमच्याकडे भाव तसा आहे बरं का. तुमच्याकडे गुंटा आहे तसा. गुंटा बऱ्याच ठिकाणी तर हे का नाही. हां तुमच्याकडच्या लोकाला गुंटा मंत्री म्हणते. गुंटा मंत्री ऐका ना. मी म्हणलं माझी 5 लाख रुपयानं जाईन हो पण तू 8 लाख. ते म्हणला हां 8 लाख. बरं किती लाखाचा मालक म्हणलं तू? 8 दोन्ही 16. बाबा आले चहा घेऊन तोपर्यंत आमच्या गप्पा होईपर्यंत. बाबा मधून आले आणि बाबाला विचारलं. बाबा म्हणलं ते झुंबर केवढ्याचं आहे हो? बंगल्याला झुंबर बांधलं होतं ना असं मोठं बैठकीमध्ये. बाबा म्हणले काय नाही आमचे 2 पोरं अमेरिकेला आहेत त्यांनी पाठवून दिले तिकडून 16 लाखाला घेतलंय जणू. याची 2 एकर जिरली. हे सोप्यावरलं उठलं खालीच बसलं. आपल्याकडं नसतं काही. सांगायचा भाव एवढा आहे दादा हो. आपल्याकडं नसतं काही असतंय त्याचा गर्व करू नका. जगात खूप मोठी माणसं आहे. खूप मोठी माणसं आहे आहेत ते सुद्धा आपलं नाही. आणि एक दिवस सोडून जायचंय त्यालाही सोडायचंय आणि ह्यालाही सोडायचंय. कशाला गर्व करायचा आहे? एकच गाडी घेईन. एकच गाडी मोटरसायकल. बापाची गाडी बापाचंच पेट्रोल बापाच्याच पैशाची गाडी आणि गावात चक्रा मारीन. इकडून इकडं चक्रा नकरा शांत बाहेर. अख्ख्या गावात चक्रा मारते. बापाची गाडी बापाचं पेट्रोल चक्रा हे मारतंय. नीट आहे का? गावात चक्रा हे मारतंय. कमाई स्वतःची काहीच नाही. एक दिवस त्यानं माझ्या गाडीला कट मारला. जोरात कट मारला असं माझ्या गाडीला. कट मारून पुढे गेलं आणि गाडीवर मागं लिहिलं होतं बघतोस काय? रागानं. ओव्हरटेक केलंय वागानं. मला कट मारून पुढे गेलं आणि गाडीवर लिहिलं होतं महाराज बघतोस काय? रागानं. ओव्हरटेक केलंय वागानं. गाडी मला कट मारून पुढे गेली. एका टपरीवर थांबली आणि टपरीवरल्या पुड्या घेतल्या त्यानं. 2-3 पुड्या अशा सोबतच घेतल्या. सोबतच 2-3 पुड्या फाडल्या. अशा जणू वाघ फाडलाय अशा तोंडात टाकल्या आणि माझी गाडी याची वाट बघत होतो. माझी गाडी आली की यानं शेल्फ मारला. माझी गाडी थोडी पुढं जाऊ दिली. यानं पुन्हा मला कट मारला. मी गाडीत बसल्या दचकलो. एवढ्या जोरात कोण गेलं म्हणून. आणि गाडीच्या मागं बघतोय तर गाडीच्या मागं लिहिलं होतं बघतोस काय? रागानं. ओव्हरटेक केलंय वाघानं. म्हणलो काय करावं ह्या वाघाला आता. बरं 5-25 किलोमीटर पुढं गेलो तर त्याची गाडी एका गटारात पडलेली आणि वाघ असा उताना पडायला. मी गाडीतल्या माणसाला म्हणलं वाघ तर पडला रे इथं उताना. उचला आता त्याला. बेशुद्ध पडलंय ते. त्याला उचललं आम्ही 2-3 गाडीत टाकलं. दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यावर ॲडमिट केलं. अर्ध्या तासानं शुद्धीवर आलं आणि शुद्धीवर आल्याच्या नंतर माझ्याकडं असं बघायला लागलं. मी म्हणलं बघतोस काय? रागानं. दवाखान्यात आणले वाघानं. कुणाच्या जीवावर करतोय आपण सगळं हे आपलं नाहीच मुळात. बरं ते बी आपलं नाही ते कुबेराचं आहे. ते बी आपलं नाही ते कुबेराचं आहे. आणि हे बी आपलं नाही हे कुणाचं आहे? काळाचं आहे. हे काळाचं आहे ते कुबेराचं आहे. देह हे काळाचे धन कुबेरा.
आपला नाही आहे, देहही आपला नाही, धनही आपलं नाही. माणसाचं काय आहे आणि मग कशासाठी गर्व करतोय? आणि मी बोललो आताच, पैसा आला की त्याला चिटकून अहंकार येतो. आज जगदाळे परिवाराकडे पाहिल्याच्या नंतर कळतं सगळं काही मिळवलं यांनी, पण अहंकाराचा लवलेशही जवळ येऊ दिला नाही. सागर भाऊंचे माझे चांगले संबंध आहेत, मी फार जवळून ओळखतो त्यांना. आता मी नेहमी बोलत असतो, प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, माणसानं असं जगावं की शेवटी समाधान वाटलं पाहिजे. मी जगलो गड्या. कवी असं म्हणतो, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे. हे जगताना असं जगा की मरताना समाधान वाटलं पाहिजे, गड्या मी जगलो, मला जगताच आलं नाही असं जर सरते शेवटी वाटत असेल तर ते जगणं नाही. जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही, कैकदा कैफात माझ्या मी विजांचे खोट प्यालो, तरीही प्रकाशाला हाय मी पेटलोच नाही. आणि जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही, हे तुमचं आमचं जगणं राहतं. जगताना माणसानं सातत्यानं विचार केला पाहिजे, प्रपंचाचा नाही, पैशाचा नाही, प्रॉपर्टीचा नाही, विचार केला पाहिजे परमार्थाचा. आणि तो कसा करावा? वर्षातून एकदा नाही, 6 महिन्यातून एकदा नाही, महिन्यातून एकदा नाही, आठवड्यातून एकदा नाही, दर संडेला नाही, दर सॅटरडेला नाही, घंट्याला नाही, अर्ध्या घंट्याला नाही, मिनिटाला नाही. तुकोबराय बोलतात, विचार करा कसा? पहिल्या चरणात.
सिंधू. सिंधू म्हणजे सागर, आहे का नाही. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून या धनंजया जिया परी. हा सोहळा आहे, हा सोहळा आहे. जीवन एक सोहळाच आहे आणि याच्यातला पहिला जन्म सोहळा आहे. दुसरा नाही, अजून एक सोहळा राहिला मधला. ही कन्या कुण्या सगुणवरान फुमरा कोण्यावरा देई जे त्या कोणाला बेतात. दुसरा आणि तिसरा मृत्यूचा. मृत्यूचा सोहळा आहे आणि त्याला आपण विधी पण म्हणतो. त्याला आपण विधी पण म्हणतो. पण विधी म्हणून करतोय का जरा लक्षात घ्या. विधी म्हणून करतोय का. विधीमध्ये काय नसावं लक्षात ठेवा. सर्रास चुका होतात बरं लोकांकडून. विधीमध्ये टायर टाकायचं नसतं. लक्षात ठेवा, हे चुकतंय बऱ्याच लोकांकडून. विधीत टायर टाकायचं नसतं, विधीत रॉकेल टाकायचं नसतं. विधीत बघितलं तुम्ही कधी रॉकेल टाकलेलं. रॉकेल असतं का विधीमध्ये. आपण काय करतो अंत्यविधीला कुठे गेलात तुम्ही तरी तुम्ही सर्रास बघायला भेटतं. हे सरण जळत नाही म्हणून काय करतो आपण त्याला टायर टाकतो आणि परत काय टाकतो रॉकेल टाकतो. विधीत रॉकेल पाहिलं का तुम्ही कधी. विधीत टायर असतं का. टायर नसतं ना विधीमध्ये. तुम्ही म्हणता तुम्हाला काय कीर्तन करायचं आणि जायचं. आम्हाला माहिती त्यावेळेसची परिस्थिती काय असते. एक लक्षात ठेवा, माझ्या लक्षात एक लक्षात ठेवा. जरी ऐका जरी सरण पेटत नसल तरी त्याला गावरान तूप गौऱ्या आणि भीमसेन ऐका नाही. जुने लोक सांगायचे बघा, हे लोक हे जर एकत्र केलं आणि ते जर टाकलं तर ते आग पकडीत आग सोडित नाही. नाहीतरी टाकण्यामागे उद्देश काय असतो, आग पकडून ठेवा म्हणून. त्याने आग धरावी म्हणून त्यानं. मग तो विधीमध्ये चालतं. हे गौरी चालते, तूप चालतं, भीमसेन कापूर चालतो, हे विधीमध्ये चालतं. टायर विधीत चालत नाही, रॉकेल विधीत चालत नाही. तो विधी होत नाही. आता रॉकेल टाकू आपण त्याच्यामध्ये टायर टाकू तर तो विधी होत नाही. आणि म्हणून आयुष्यामधला जो अंत्यविधी आहे तो एक विधी आहे. दशक्रिया विधी आहे. वर्ष श्राद्ध हे तुम्हाला आम्हाला आमच्या धर्मानं घालून दिलेले हे विधी आहेत. मी सुद्धा सायन्सचा विद्यार्थी आहे. म्हणजे काही लोकांना नाही पटत हे असल्या गोष्टी. पण आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्या माणसाचा बी आपल्याला अभिमान असला पाहिजे. इथं माणसाचा बी अभिमान नाही आपल्या, धर्माचा बी नाही बऱ्याच लोकांना. नाहीच जवळचं मोठं व्हायलेलं जमत नाही. त्यानं गाडी घेतली घ्यायचं तोंड बघायसारखं होतंय. याच्या कपाळावर आट्या उगच का. त्यानं बांधकाम सुरू केले की याच्या कपाळावर आट्या. भाव एक बोलू का, भावकीत कोणी मोठं व्हायलं तर भावकीला जमत नाही. गावात कोणी मोठं व्हायलं तर गावातलं त्याला लोक मोठं मानायला तयार नाहीत. हे पहिल्यापासूनच आलंय. शिवाजी महाराजाला लोक म्हणायचे तुम्ही कसले राजे, आम्ही तो परंपरेचे राजे. तुम्हाला कोण राजा म्हणतो, राजे तर आम्ही हो परंपरेचे राजे. शिवबा राजाला ते दाखवून द्यावं लागलं. साम दाम दंड वापरून दाखवून द्यावं लागलं. आधी समजावून सांगितलं माझ्या राजानं. एक बोलू का, आला विषय म्हणून बोलतो, माफी मागून बोलतो थोडी. इथं विषय नाही पण एक बोलतोच तरी पी, आम्हाला अभिमान आहे म्हणून. इतर राजे महाराजे हत्तीवर बसून लढायला जायचे. नीट बघा, इतर राजे महाराजे होते ना तवाचे, हत्तीवर बसून लढायला जायचे. आणि शिवाजी महाराज लढायला जाताना कशावर बसून गेले, घोड्यावर. तवाच्या राजे महाराजे हत्तीवर बसून लढायला जायचे का, हत्ती प्रतिष्ठेचं लक्षण आहे. घोड्यावर तर त्यांचं घोडदळ असायचं, पायदळ असायचं. पण राजानं हत्तीवर बसून लढायला जावं कारण राजाची प्रतिष्ठा वेगळी आहे, असा प्रथा होती त्यावेळी. पण माझा राजा घोड्यावर बसला नाही, माझा राजा हत्तीवर बसला नाही, माझा राजा घोड्यावरच बसला. लोक करत होते ते माझ्या राजानं केलं नाही, आणि माझ्या राजानं जे केलं ते जगात कोणाला जमलं नाही. म्हणून जगा वेगळा राजा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून मी आज गुणगान गायला जातं त्यांचं. आज बी आले, आता जयंती जवळ आली.
ए शाहिराने यावा गावात डपावर थाप टाकावीन बोलावी. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डपावर थाप तुण्याचा डपावर थाप तुण्याचा डपावर थाप तुण्याचा शाहीर महाराजाचा पण शाहीर महाराजाचा शिवा शंभूच गात गुणगान जी शिवा शंभूच गात गुणगान विराजी शिवा शंभूच गात गुणगान अविलोमन साधु संताला अविलोमन साधु संताल ज्ञानेश्वराल नामदेवाला एकनाथाला शाहिरीनं साज चढविला शाहिरीनं साज चढविला शाहीर देशमुख गातो पवाडी आपला गातो पवाडी आला जिराज गातो पवाडी आला जिराज गातो पवाडी आला जिराज आजही वंदन करावं राजा छत्रपतींचा शाहिराना डपाच्या थापातून आजही शिवछत्रपतीचं नाव घेतल्याबरोबर त्यांना रोमांच हवे. अरे का शिवछत्रपतीच्या नावात कुठली ती जादू होती. आजही शिवछत्रपतीच्या नावानं जयघोष होतो. 400 वर्षानंतरही माझ्या राजाची जयंती आम्ही धूमधडाक्यात साजरी करतो रे. का अरे जगावं कसं शिवा राजानं जगाला दाखवून दिलं. धर्मवीर छत्रपती संभाजी राजानं मरावं कसं दाखवून दिलं. अभिलोमन साधू संताला राजा शिवछत्रपतींचा इतिहास सांगताना आमच्या अंगावर का रोमांच येतोय. जगायला जगला रे राजा जगावं कसं याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण माझ्या राजाकडे शिकावं. अरे जगायला तर कुत्रही जगते तर जगण्याला काही अर्थ असला पाहिजे. पुन्हा बोलतो कसं जगावं माणसानं. 4 लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल ते जगणं आहे. गावातली 4 लोक म्हणतील अरे माणूस होता गड्या. माणूस गेल्यानंतर 25 एकरवाला माणूस गेला असं नाही म्हणत. माणूस गेल्यानंतर प्रॉपर्टीवाला माणूस गेला अशी बातमी येत नाही. माणूस गेल्यानंतर चांगला माणूस गेला हे शब्द लोकांच्या तोंडून बाहेर पडले पाहिजे खरं हो. अभिलोमन साधू संताला ज्ञानेश्वराला नामदेवाला एकनाथाला शाहिरीनं साज चढविला शाहिरीनं साज चढविला शाहीर देशमुख गातो पवाडी आला गातो पवाडी आला गातो पवाडी आला जिहादी गातो पवाडी आला जिहादी गातो पवाडी आला जिहादी. शॉर्टकटच घ्यायचं आहे. माफी मागून तुमची. आज मला जास्त घेता येणार नाही. आज तो दिवस नाही म्हणून हे काय नाही. पण बोलू मला सांगायचं काय मला सांगायचं काय तुम्ही किती दिवस जगलात ते महत्त्वाचं नाही आहे. मला वाटतं तात्यांचं आयुष्य 65 ते 67 पर्यंत असेल. हे की नाही दरम्यान 65 ते 67च्या 57चा जन्म आहे त्यांचा. 57चा तात्यांचा जन्म आहे. आज गेल्यानंतर बरीच मंडळी काय नाव घेते. इथं आल्याबरोबर तुम्हाला तात्यांबद्दल बोलणारी मंडळी भेटली. मग महाराज बोलत होते. मग आमची इकडची मंडळी बोलत होते. आमचे सर बोलत होते बारामतीचे. लोक कुणाचं नाव घेतील ज्यांचा व्यवहार चांगला आहे. आणि मोठेपणा खरा तोच आहे बरं. तुमचा व्यवहार चांगला आहे ना मोठेपणा आहे. हा माणसाच्या व्यवहारात वागण्यात जर खोटेपणा आला तर आयुष्यात त्याला कधी मोठेपणा मिळत नाही. खरेपणाचं नाव घेतात लोक. चांगल्या माणसाचं नाव निघतं. आणि म्हणून एक आज बोलू का तात्यांच्या रूपानं. बसा बसा तात्या बसा. नंतर द्या चहा पाणी जेवायला सगळं नंतर द्या. मलाही द्या नंतर. ऐका हा मध्ये आता व्यत्यय न करा. तात्यांच्या रूपातला बाप गेला. ताईंचा बाप गेला.
आमच्या जगदाळे साहेबांचे वडील, एक बोलू का दादा, वडील गेले ना, म्हातारे असू द्यात, थकलेले बी असू द्यात, तरुण असू द्यात, वडील गेले बस तुम्ही पोरके झालात, झालं रे. वडील गेल्याच्या नंतर वडिलांचा फोटो ज्यावेळी घरात आहे, लेख माहेराहून येणार आहे. ऐका ना आई, लेख माहेराहून, लेख सासरहून येणार आहे. माहेरात घराची पायरी चढल्याबरोबर बाप दिसला ना, बाकी लेकीला काहीच नकोय. बस लय मोठं काळीज होतं तिचं, लय मोठं काळीज होतं तिचं. बाप आहे. बापाच्या नंतर ज्यावेळी माहेरात येणार आहे ना पोरगी, पायरी चढल्याबरोबर बापाच्या फोटोकडे लक्ष जातं भिंतीवरल्या, आणि पटकन मागचे सगळे दिवस आठवतात तिला. सगळे दिवस आठवतात तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना. बाप आहे तर आधार आहे हो, घराचा आधार आहे. नातवंडाचा शेवटचा मित्र आजोबा रे, आजोबा. आणि पहिला मित्र आजोबा. नातवंडाचा पहिला मित्र, खेळायला जात नाही लेकरू, आजोबासोबत खेळतंय. नातवंडाचा पहिला मित्र आजोबा, आणि आजोबाचा शेवटचा मित्र नातू. बस. किती पावसाळे बघितलेत रे, किती उन्हाळे बघितलेत त्या माणसांनी. पोराचं चांगलं व्हावं म्हणून राब राब राबणारा बाप, लेकीचं चांगलं व्हावं म्हणून राब राब राबणारा बाप, घरातली परिस्थिती व्यवस्थित राहावी म्हणून राब राब राबणारा बाप, पाहुण्या रावळ्यांचा पाहुणचार करणारा बाप, लेकरांचा आधारवड असणारा बाप, घराचं घरपण आहे बाप. एकदा हे छत्र हरवलं की घर किती मोठं असू त्यात, ते बापाविना पोरकं असतं. बस. माहेराला जाताना लाडकी लेक गावातल्या सगळ्यांच्या पाया पडते आई, सगळ्यांच्या. नातेवाईकांच्या पाया पडते, शेजाऱ्यांच्या पाया पडते, पाहुण्या रावळ्यांच्या पाया पडते. आणि नांदायला जाताना बाप वाट लावायला आलेला असतो. बघा ना, पोरीला वाट लावताना राब राब लग्नात राबलेला बाप सगळ्यांच्या पाया पडताना पोरीकडे लांबून कोपऱ्यात उभा राहून बघत असतो. थकलेला बाप, दिवसभर पाहुण्यांचा पाहुणचार केलेला बापानं लांब कुठंतरी कोपऱ्यात उभं राहून हे सगळं बघत असतो. बरं ऐका ना, पोरगी सगळं हे सगळ्यांच्या पाया पडताना मात्र तिची नजर बापाकडे असते बरं का. बाप दिसला नाही. पोरगी सगळ्यांच्या पाया पडते, गळ्याला सगळ्यांच्या पडते, पण नजर मात्र शोधत असते ती घरातल्या बापाला. आणि तो बिचारा कोपऱ्यात उभा राहतोय, जवळ नाही येतो, माणसात येऊन उभा राहत नाही, तो माणसाच्या बाजूला जाऊन उभा राहतो कोपऱ्यात. आणि कोपऱ्यात उभा राहिलेल्या बापाकडं पोरगी शोधत शोधत सगळ्यांच्या पाया पडत पडत लांब कोपऱ्यात उभे असलेल्या बापाकडं जाऊन त्या बापाच्या गळ्याला जाऊन पडते. बाबा काळजी घ्या. पोरगी दूर राहणार आहे बापापासून, पण सांगते काय माहिती का, बाबा तुमची काळजी घ्या, बाबा गोळ्या औषध वेळेवर घ्या, बाबा वेळेवर जेवण करा, बाबा स्वतःची काळजी घ्या. बोलू काय, बाप गेला, आधारवड संपला, झालं. मी 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 हात जोडून बोलतो, कुणाच्या मागं पळायचे पळा, कुणाचे स्टेटस ठेवायचे ठेवा, काही देणं घेणं नाही मला. कुणाचा उद करायचा ती करा, पण तुमच्या बापाचं आयुष्यात एकदा तरी बाप जिवंत असताना तुमच्या मोबाईलच्या डीपीवर स्टेटस ठेवा कडे हो. तो त्याची अपेक्षा नाही ना,
त्याची अपेक्षा नाही तुमच्या फेसबुकच्या स्टोरीला त्यानं दिसावं, तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटस त्याचं असावं, व्हॉट्सअपचा डीपी त्याचा असावा, पण जिवंतपणे हे करा. लहान लेकराचा वाढदिवस आपण थाटात साजरा करतोय की नाही? बाप जिवंत असेपर्यंत तुम्ही सर्व, माझी विनंती इकडे सगळ्यांना, बाप जिवंत असेपर्यंत त्याचा वाढदिवस चांगला करा रे. काय भरोसा आहे? तात्या इतक्या लवकर जातील, त्यांच्या मुलांना वाटलं का हो? नातवंडांना वाटलंय आज आजोबा परत येणार नाहीत म्हणून? युलेशा लेकरं त्या मुली वाट बघत असतील रे घरात. 1 वर्ष होऊन गेलं बघता बघता. काय भरोसा आहे? हे हृदयविकाराच्याच झालं ना झटक्यानं, बरोबर आहे ना? माणूस परत येईपर्यंत त्याची गॅरंटी नाही गाड्यानं. म्हणून जिवंतपणे जपा ना. आज तात्यांच्या या उदाहरणातून शिकूया आपण. बस आजच्या या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामधून आई बापाला सांभाळायचं एवढा जरी संदेश घेऊन गेला तरी बाद झालं. दुसरे तीर्थयात्रा सुद्धा करण्याची गरज नाही. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्यानं आई वडिलांची सेवा केली त्याला कुठलं तीर्थ करायची गरज नाही. तो भगवंत विटेवर उभा राहिलाय फक्त आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या समोर. भक्त पुंडलिकासाठी कुठं राहिला? उभा राहिला विटेवरी. फेकलेल्या विटेवर, वेटिंगवर देवाला ठेवलंय, वेटिंगवर. आई वडिलांची सेवा करणाऱ्यामध्ये ताकद असते. देव सुद्धा वेटिंगवर उभा राहतो, देव सुद्धा. म्हणून आहे तर जिवंतपणे सेवा करा. बस बस. का म्हणतोय मी? का म्हणतोय? याचा भरोसा नाही. हे नाशिवंत आहे, सडक आहे, तुटक आहे, जाणार आहे. अभंगाचं नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत वा, जोरदार टाळ्या वाजवा बरं एकदा महाराजासाठी. लय कष्ट घ्यावं लागतं त्याला, सोपं नाही. हे बी सोपं नाही. बोलू का? ऐका ना, माझ्याकडे लक्ष द्या. हळूहळू जाणाऱ्यांसाठी रस्ता राहू द्या, येणाऱ्यांसाठी लक्ष ते रस्ता राहू द्या. पण जाणाऱ्या येणाऱ्यांनी स्थिर गोंधळ न करता तुमचं जाणं येणं सुरू राहू द्या. आणि मधले काही बोलू नका. ऐका, मी यांच्यावरून बोलत होतो आता. महाराज यांच्याशिवाय कीर्तन नाही. गायकाशिवाय वादकाशिवाय कीर्तन नाही. हे सोपं नाही महाराज. आणि एक तरी कला शिकवायला लेकरांना. आम्ही शिकलेल्या लोकांना नाही जमत बरं का. असं वारी सुद्धा शिकणाऱ्यांची संख्या कमी आहे का नाही. अजून एक बोलू का? पैशावालीची एक कमी. पैसा आला की परमार्थ कमी झाला, हो ना. म्हणून दिंडीमध्ये मराठवाड्यातल्या विदर्भातल्या लोकांची संख्या जास्त असते.
तुमची पश्चिम महाराष्ट्रातले लोक कमी आहेत. हा ना, खरंच कमी आहेत. तुम्ही बघा एकदा मोजून, कमी आहेत लोक. पैसा आला परमार्थ कमी झाला, शिक्षण जास्त झालं परमार्थ कमी झाला. अरे शिक्षण तर आमचं झालं ना, DED BED काय नोकऱ्या केल्या आम्ही काही दिवस, आता परवडत नाही म्हणून दिल्या सोडून. म्हणजे आता लेकराला मी शिक्षक होतो, 13 वर्ष नोकरी केली शिक्षकाची. आता लेकराला शिकवायचं बंद केलं आणि लेकराच्या बापाला शिकवायचं सुरू केलं. नको म्हणलं ते लेकराला शिकवायचं, बस झालं. बिनपगारी फुला अधिकारी. हा, एकतरी अंगी असू दे कला. तुकडोजी महाराज सांगायचे, एकतरी अंगी असू दे कला, नाहीतरी काय फुका जन्मला. काय जन्माला आला, साधी एक कला नाही अंगामध्ये असली पाहिजे, एक तरी कला असली पाहिजे. नाशिवंत देह जाणार सकळ. आणि पुढं काय म्हणले, आयुष्य खातो काळ. बसा ताई, लवकर बसा, बसून घ्या पटापटा. आयुष्य खातो काळ, सावधान केलंय तुकोबार आहे. नाही तर सावधान, सावधानचा इशारा का वाचतो, पुढं काही धोका असू शकतो. गाडी रस्त्यानं जाताना सावधान, गतिरोधक आहे. गाडी रस्त्यानं जाताना सावधान, वळण रस्ता आहे. सावधान, पुढे शाळा आहे. सावधान, पुढे पूल आहे, अरुंद पूल आहे. जिथं धोका आहे तिथं सावधान. आणि आपल्याला एकदा बामन म्हणलेलं असतंय, सावधान, पुढं धोका आहे. बोलू का, सावध केलंय तुकोबारायनं अभंगात. सावध, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. सावध केलंय. मग ठीक आहे, तुकोबारायनं सावध केलं, मग काय करा, चांगली संगती करा ना, सत्संगती करा. ठीक आहे, नाही चांगल्याच्या संगतीत राहा ना. ज्याच्या संगतीत राहू ना माणूस तसाच बोलतो, तसाच वागतो, तसाच राहतो. हा, तुमच्या इकडे सोबतच्या माणसाचा प्रभाव, नीट ऐका माझं, सोबतच्या माणसाचा प्रभाव सोबतच्या माणसावर पडत असतो. माझे एक वाक्य लक्षात ठेवा आता कायमस्वरूपी. तुमचं आयुष्य तुमच्या भोवतालच्या 5-25 माणसापेक्षा वेगळं नसतं. व्यवहाराचं बोलतो. तुम्ही जर मंथली 2 लाख रुपये कमवत असाल, मंथली 2 लाख रुपये कमवत असाल, तर तुमच्यापैकी तुमचे काही मित्र 2 लाख रुपये कमवणारे आहेत म्हणून तुम्ही कमवत असता. तुम्ही जर मंथली तुमचा 5 कोटी रुपयाचा टर्नओव्हर असेल, तर तुमच्या भोवताली कुणीतरी लोक आहेत त्यांचा 5 कोटीचा टर्नओव्हर आहे म्हणून तुमचा 5 कोटीचा. लक्षात ठेवा. तुम्ही जर 10,000 रुपये मंथली नोकरी करत असाल, तर तुमच्या भोवतालचे कुणीतरी 10,000 रुपये महिना घेणारे आहेत म्हणून तुम्ही. मग तुमच्या भोवतालचे कुणी कसे आहेत त्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. वास्तव आहे. तुमच्या भोवतालचे कसे याच्या बोलण्यात सुद्धा सोबतच्या माणसाचा प्रभाव माणसावर पडतो की नाही. बघा, आमच्या इकडे आलं की वेगळीच भाषा. तुमच्या इकडचा माणूस बीड जिल्ह्यामध्ये राहिला तर थोडी बीडची भाषा बोलल्यासारखा करतो की नाही. आणि आमच्या इकडचा माणूस तुमच्याकडे आला ना, 6 महिने ऊसतोडा राहिला ना, तो तुमच्या इकडची भाषा बोलतो. सातारा का सांगली का कोल्हापूर येतं हे, सोलापूर. इकडे कोल्हापूरकडे गेले की वेगळीच भाषा आहे. इकडे मराठवाड्यात गेले आमच्या बीडची वेगळीच भाषा आहे. तिकडे लातूरकडे गेले की आलाव का, गेलाव का, जेवलाव का महाराज, कुठवर आलाव का नाही, कधी येताव, कुठली भाषा लातूरकडली. आपलं पोरगं लातूरकडे गेले तसं बोलायला लागतंय. इकडे विदर्भात जर आपलं पोरगं राहिलं तर ते सुद्धा बोलणार, येऊन राहिले, जाऊन राहिले, महाराज येऊन राहिले का, जाऊन राहिले का, खाऊन राहिले का, महाराज पिऊन राहिले का, कुठं विदर्भात राहिल्यावर. आणि इकडे कोल्हापूरला राहिले तर कोल्हापूरची भाषा बोलणार. कोल्हापूरची भाषा कशी माहिती आहे का, बिचारे सहज बोलतात बरं का, पण आम्हाला लय लागतं ते कधी कधी. माझं त्या दिवशी शिवजयंतीला कीर्तन झालं. कीर्तन असं रंगलं, मोठा पवाडा झाला, अर्धा तास पवाडा झाला आमचा. कीर्तनातला पवाडा अर्धा तास झाला. आता कीर्तन शिवजयंतीचं होतं म्हणून मी ते लांबवलं सगळं. कीर्तन माझं रंगात आलं, जोरात कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक माणूस दुसऱ्या माणसाला बोलत होता आणि मी आपलं पब्लिकमध्ये फेटा घेतला, बगलेत फेटा मारला आणि पब्लिकमधून माझ्या गाडीकडे चाललो होतो मला पुढच्या कीर्तनाला जायचं म्हणून. तर एक माणूस दुसऱ्या माणसाला बोलत होतं, चांगलं कीर्तन केलं रांडीच्यानं. ते बिचारे सहज बोलतात. आमच्या इकडचा फोन आला की मला लगेच कळतो. पहिल्या फोन मध्ये म्हणणार,
हा, आईला महाराजाला लागला होय, आईला आधी असा येरी बी माणूस भेटू द्या. महाराज आईला तुम्हाला फोन लागला होता, आता डबल नको ना म्हणून. सहज आहे ज्या त्या भागाची भाषा. मला वाटतं कोस कोस पर बदले पाणी 10 कोस पर. बरं ज्या भागात राहता त्याच्यासारखे तुम्ही होता, लक्षात ठेवा. म्हणून सतसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य कानी पडो. तुम्ही जे पाहता तेच तुमच्या पुढे येणार. सोशल मीडियाचा एक धर्म सांगतो तुम्हाला, स्वभाव धर्म नीट आहे का. सोशल मीडिया जे फेसबुकला पाहताय तुम्ही तेच पुन्हा पुन्हा फेसबुक दाखवतो तुम्हाला. दाखवतो का नाही. कीर्तन ऐकले कीर्तनच येणार. जो व्हिडिओ पाहणार मोबाईलवर तो व्हिडिओ तुम्हाला आपोआप येणार. तुम्हाला एखादी इमारत बांधायची डिझाईन पाहिजे, डिझाईनचे व्हिडिओ पाहिले डिझाईनचेच येणार. इंस्टाग्राम असू द्यात, फेसबुक असू द्यात, युट्यूब असू द्यात, तुम्हाला जे पाहिजे ते पुरवतं. साधं सोशल मीडिया तुम्हाला जे हवंय ते देतं. माझा भगवंत आहे सोशल मीडियापेक्षा किती मोठा आहे. हवं ते का देणार नाही, पण तुम्ही मागितलं तर पाहिजे. अरे सोशल मीडियाला मागितल्याच्या नंतर तेच भेटतं, त्याला मागितल्यावर का भेटणार नाही. मी विज्ञानाचा माणूस आहे, मी सायन्सचा विद्यार्थी आहे. आकर्षणाचा सिद्धांत असा सांगतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन असं सांगतं, तुम्ही जो विचार करता ते तुमच्या बाबतीत घडतं. जसा विचार करता तसं तुमचं जीवन घडतं. आणि म्हणून तुम्हाला घडवणारं कोणी नसतं, तुम्हाला बिघडवणारं कोणी नसतं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा. ह्याच्यामुळे मग वाटोळं झालं, त्याच्यामुळे मग वाटोळं झालं असलं नाही बोलायचं. आपण विलय म्हणायचं नाही, मी ह्याला मोठं केलं आणि त्याला. कोणीच कोणाला मोठं करत नाही आणि कोणीच कोणाला छोटं करत नाही. जे तो करतोय ते त्याच्या कर्मानं करतोय. हा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा. म्हणून रडत बसू नका, कणत बसू नका. आणि माझ्याकडे काय नाही याचा विचार करूच नका ना. काय आहे त्याचा विचार करा. बरेचसे लोक, मी भाषण कला प्रशिक्षणाचे ते ट्रेनिंग देतो पुण्यामध्ये, बरेच लोक मला म्हणतात की नाही हो माझं शिक्षण कमी झालंय म्हणून मला भाषण करता येत नाही. अरे तसं काही नाही, अडाणी लोक लय चांगलं भाषण करतात. हा, बोलू का थोडंसं. शिक्षणाचा आणि भाषणाचा काहीच संबंध नाही. शिक्षणाचा आणि बोलण्याचा काही संबंध नाही. मार्क मेमोचा आणि शार्प मेमोचा काहीच संबंध नाही. हा, मार्क मेमोचा आणि शार्प मेमोचा काही संबंध नाही. साधा 50 पर्यंत सुद्धा 1-2 न येणारा सूरज चव्हाण आज तुमच्या आमच्या सगळ्याच्या मोबाईल मध्ये. तो म्हणला का मला हे येत नाही, मला ते येत नाही, मला अमुक येत नाही, तमुक येत नाही. आपलं फक्त आपला दृष्टिकोन चुकीचा आहे. मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, हे लय अवघड असते, ते लय अवघड असते. आणि स्वतःला काय म्हणते, आमचं काय गरिबाचं. बघा हे दलिंदर इकडे गाजर का म्हणून स्वतःला गरीब म्हणून घेतो. आमचं काय गरिबाचं, आपण काय तेवढे मोठे होणार आहेत का, असले दलिंदर विचार करायचेच नाही. जरा तरी अरे स्वतःची माती करता का. स्वतःची माती राख रांगोळी करून घेतो आपण. माणसानं स्वतःची माती केली आणि काही माणसानं केली आणि काही आपल्या माणसानं केली. आमची माणसं आमची मातीने आमच्याच माणसाने केलेली आमची माती उघड्या डोळ्याने बघावं लागती. हा, बोलतो थोडंसं, आपल्याला मोठं झालेलं सहन होत नाही कोणाचं. गावात एखादं पोरगं मोठं, अभिमान असला पाहिजे ना रे. गावातलं पोरगं मोठं होतंय, भावकीतलं एखादं पोरगं मोठं होतंय, अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून शुद्ध विचार ठेवा. काय परमार्थ मी नेहमी सांगत असतो बुवा, लय मोठं नाही काय नाही, तीर्थयात्रेला जायची गरज नाही. आई तीर्थयात्रेला जायची गरज नाही, वेगळ्या देवाची पूजा करायची गरज नाही. माय बापे केवळ काशी. पुढचं सांगतो चला. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन आणि ह्याची अनुभव झालं. विठ्ठल विठ्ठल साधा सरळ सोपा मार्ग सांगितलाय. सोपा, बस बस बस. काही वेगळं करायची न लगती सायास जावे वनांतरा. काय गरज नाही. सुखे येतो घरा, नारायण. काहीच करायची गरज नाही. माणसानं माणसाशी चांगलं राहिलं त्याला देव कळाला. माणसाने माणसाशी माणसासम
आणि हेच आमोची प्रार्थना आणि हेच आमोचे मानसाने मानसाशी मानसासम वागणे. काय हो आज आहे असं येणार आहे का उद्या आपण कुणीतरी गेल्याच्या नंतर हा 50 एकरवाला गेला पेपरला बातमी येणार आहे का? 30 कोटी रुपये बँकेत होता तो गेला असं येणार आहे का? अमुक अमुक अरे पैशावाला गेला प्रॉपर्टीवाला गेला फ्लॅटवाला गेला प्लॉटवाला गेला जमिनीवाला गेला असं नाही म्हणत लोक. लोक काय म्हणतात? चांगला माणूस गेला. हा चांगला आहे ना चांगला हा चांगला माणसातला चांगला कमवता आला पाहिजे बस झालं जीवन सार्थकी. आणि चांगला माणूस होण्यासाठी चांगल्याची संगती करावी लागते. माऊली म्हणतात संगती पंगती. पंगती बर का माऊलींची भाषा काय म्हणतात? पंगती. कोणासोबत राहता कोणासोबत खाता कोणासोबत पिता. हा खूप महत्वाचे तुमची संगत खूप महत्वाची आहे. आणि म्हणून तुकोबाराने सांगितलं बाबा रे एकच कर संगती संतांची कर. अभंगाचं 3रं चरण. करावी तातडी परमार्थाची. का तातडी करावी? कारण तेच आहे. परत रिझन तेच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. पुन्हा सावधान पुन्हा सावधान. परत परत तुकोबाराय सावध करतायत. सावध व्हा आणि संगती सज्जनाची करा. संगती पंगती खूप महत्वाची असते. ऐका ना संगत चुकली किती काय कळतं बरं? काय ट्रेनिंग असतं का? आता तंबाखू खायचं काय ट्रेनिंग आहे का? असं कुठून कळतं हे तंबाखू खायची कशी मळायची याचं काही ट्रेनिंग आहे का?
असं काय आहे का बाबा पहिलीच्या अभ्यासक्रमात आहे दुसरीच्या किंवा शिक्षकाला सांगावं लागतं बाबा असा असा चुना घ्यायचा अंगुठ्यानं असं असं घ्यायचा याचं का ट्रेनिंग आहे का मग कुठले बी हे समलं तर ह्याच बोटानी चांगलं बरं का बारीक होस तर ती काय म्हणते त्याला मळायची अवघड आहे ना हे सोपं आहे का आणि मग चांगली बारीक झाल्यावर बारीक होण्याची बरं का चांगली बारीक झाल्यावर मग मोकर मोकर मला असं टाकून द्यायचं आणि हे जे अंगावी तुमच्या मग असं थोबाड वासायचं इकडे कोपऱ्यात टाकायची ना तिकडे कोपऱ्यात टाकायची असं असं काय ट्रेनिंग आहे का तरी जमतं नाही कुणामुळं बघूनच शिकतोय ना कशानं शिकतो कुठून सिगरेट वडल्यानं पोट साफ होतं ह्या दलिंदर सांगितलं ह्यानी म्हणून ते वडायला लागलंय कोणी सांगितलं सिगरेट वडल्या पोट साफ होतंय सांगितलं कोणी दारू प्यायल्यावर टेन्शन जातं म्हणून मग आमच्या माता भगिनीला टेन्शन नाही का होय तुम्हाला टेन्शन नाही घेत महिलांना टेन्शन नाही का येत महिला कुठे पित्यात दारूने टेन्शन जातं कुणी सांगितलं आणि कुणी शोध लावला की बाबा दारूने टेन्शन जातं लय टेन्शन आलंय आज घ्यायची बरं आणि पुन्हा महिला मंडळांना एकच शब्द बरं का महिला मंडळांना आपण सहज म्हणतो बाईच्या जातीला अक्कल नसते म्हणते का नाही बाईच्या जातीला सहज म्हणतात गडी सहज माणसं म्हणतात बाईच्या जातीला अक्कल नसते म्हणतात का नाही बरं ती तंबाखू खात नाही ती गुटखा खात नाही ती दारू पित नाही ती वाट्यावर बसून गप्पा मारीत बसत नाही ती गुटखा खात नाही दारू पित नाही ती वाट्यावर गप्पा मारीत बसत नाही आणि तरी हे म्हणतंय बाईच्या जातीला अक्कल नसते आता काय लक्षात आलंय का महिलांची मी बोलतो थोडस महिलांना वाटतं बरं झालं मग आमच्या बाजूने बोलणारा बाबा आणलाय महिलांची तुलना खरंच आपण जर पुरुषांसोबत केली तर व्यसन न करणाऱ्या महिला हो त्या बाका उचललं हो प्रमाण कोणीतरी तुम्ही सांगितलं असेल कोणीतरी बोला आपल्यापैकी प्रतिनिधी असावा कोणीतरी बघा आई माझं प्रत्येक कीर्तनात सांगणं असतं जग खूप पुढे गेले गाड्या माणसं माशाप्रमाणे पाण्यात तरंगायला शिकले मोहिते महाराज माणसं माशाप्रमाणे पाण्यामध्ये तरंगायला शिकले माणसं आकाशात विमानाप्रमाणे उडायला शिकले माणसं पाण्यात माशाप्रमाणे तरंगायला शिकले आकाशात विमानाप्रमाणे उडायला शिकले पाखराप्रमाणे उडायला शिकले पण माणसं जमिनीवर माणूस म्हणून चालायला नाही शिकले माणसासोबत कुठं नीट राहायला लागले आणि म्हणून का नीट राहत नाही ह्याची अडवायची आणि त्याची जिरवायची मी हात पाया पडून सांगतो गडे आडवा आडवीच्या आणि जिरवा जिरवीच्या भानगडीत पडत जाऊ नका काही होत नाही कुणाची जिरत नाही जे जिरवाय गेले त्याची जिरती हो आपलीच जिरती लक्षात येत नाही आपल्या आडवा आडवी जिरवा जिरवी करू नका करायची तर आडवा आडवी जिरवा जिरवी करा पण पाण्याची करा आणि आजच्या कीर्तनातून एक घेऊन जा आजच्या कीर्तनातून एक गोष्ट घेऊन जा गावात लावा लाव्या करा गावात हो नाही मला तुम्हाला कळालंच नाही मला काय म्हणायचंय गावात लावा लाव्या करा पण गावात झाडांच्या लावा लाव्या करा आणि गाव हिरवगार करा असं म्हणायचंय मला गुटखा खाऊन तंबाखू खाऊन तुमचं गाव लाल करण्यापेक्षा गुटखा खाऊन तंबाखू खाऊन तुमचं गाव लाल करण्यापेक्षा झाडं लावून हिरवगार करा तुझं गावच आहे की तीर्थ आणि कशाला बोंबलत फिरत काहीच करायची गरज नाही तुझं गाव तुझ्यासाठी तीर्थ आहे काहीच करायची गरज नाही तुझे मायबाप तुझ्यासाठी देव आहेत रामायणातून काय शिका बरे भावानं भावाशी कसं राहावं काय काय ऐकतो कसं रे आपण रामायण ऐकतोय सावत्र आईशी कसं वागावं भगवंतानं तुम्हाला आम्हाला जन्माला येऊन डेमो दिलाय डेमो नीट ऐका त्या भगवंतानं
जन्माला येऊन, माणसाच्या रूपात जन्माला येऊन तुम्हाला आम्हाला वागावं कसं याचा डेमो दिलाय. आई जरी चुकली असेल आणि ती सावत्र का असाना, राग धरू नको. रामायण काय शिकवतंय? आई जरी सावत्र असेल तरी तिचा राग धरू नको, चुकली तरी राग धरू नको. अरे आत्ताची कैकई असती, ऐका ना, आत्ताची कैकई असती आणि आत्ताच्या रामाला तिने वनवासाला पाठविलं असतं तर रामानं कैकई उचलू उचलू पटकिली असती. काय शिकवतो रामायण? रामायण शिकवतं भावानं भावासोबत कसं वागावं. रामायण शिकवतं पतीनं पत्नीसोबत कसं वागावं, पत्नीनं पतीसोबत कसं वागावं. रामायण शिकवतं अयोध्येमध्ये सगळे चांगले आहेत, लक्षात ठेवा. अयोध्या नगरी पवित्र आहे, अयोध्या नगरी पवित्र आहे. एकच दुर्जन निघला, कोण? सगळे माणसं माणसाला सांभाळणारे होते पण एकच काड्या करणार होती. तुम्ही ऐकत नाही का रामायण? इकडं काड्या करणार कोण होती? आता काय करावं? कोण होती? कोण? मंथरा. एकच अख्ख्या अयोध्येत बरं का, अख्ख्या अयोध्येत बरं का एकच होती, एकच. अख्ख्या अयोध्येत फक्त मंथरा होती, बाकी अयोध्या सगळी चांगली होती. आणि लंकेतलं उलट आहे आई, लंकेतलं उलट आहे. लंकेत कसं आहे? सगळे राक्षसी होते, एकच चांगला होता. कोण? विभीषण. बर, सगळ्याच्या संगतीनं विभीषण नाही स्वतः वाईट झाला का? पण एका वाईटानं अख्खी अयोध्याचा नाश केला का नाही? एक अख्ख्या लंकेनं विभीषणाचं काहीच करू शकली नाही लंका पूर्ण. विभीषणावर काही परिणाम होऊन घेतला ना विभीषणानं. पण रामायण शिकवतं गावात एक जर मंथरा असेल तर गाव पण जातो. एक मंथरा. आपण म्हणतो ना जुने लोक, एकच नास का कांदा असू द्या, अख्खे कांदे खलास करते. म्हणून चांगल्याची संगती करा. एक जण गेला ना बस बस सगळ्याची राख रांगोळी करणार आहे. आणि म्हणून चांगल्या माणसाची संगतीच करा. संत समागमे धरावी, मी अभंगावच म्हणतोय तुम्हाला, ऐका ना. संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी. परमार्थाची तातडी करायची का? तर तो परमार्थ जमत नाही, वेळच भेटत नाही परमार्थ करायला. संसार करायला वेळ पुरतच नाही आणि परमार्थाला वेळ भेटतच नाही. म्हणून करावी तातडी परमार्थ. समागमे धरावी आवडी. बस संताची संगती करा, आवडीनं धरा, सज्जनाची संगती करा. सरळ सरळ सांगतायत तुकोबर आहे. सरळ चांगल्याची संगती करा. तुमच्या लेकराला वाईट संगतीला जरी नाही जाऊन दिलं तरी बास. शिकलेलं पोरग आणि शिकलेल्या पोरी जर पुणे मुंबईला सिगरेट वडीत रस्त्यावरून फिरत असतील तर ते शिक्षण काय कामाचं आहे? शिकल्यात. शर्टिंग केलेलं पोरग जर दारू पित असेल तर शर्टिंग करून काय करायचंय? ते फक्त शिक्षित आहे, लक्षात ठेवा, सुशिक्षित नाही. सुशिक्षितचा अर्थ आई वडिलांच्या संस्कारासहित ज्याचं शिक्षण झालं तो सुशिक्षित, आणि जो फक्त शिकला तो शिक्षित. आपण सुशिक्षित बेकारांची संख्या जास्त झाली असं म्हणत असतो. सुशिक्षित संख्या नसते.
जो सुशिक्षित आहे तो कधी बेकारच राहत नसतो. शिकलेला आहे तो फक्त. जर आईवडिलाच्या संस्कारासहित तो शिकलेला असता तर तो बेकार राहिलाच नसता. त्याला सुशिक्षित म्हणायचं. फक्त शिकला तो शिक्षित, आणि जो संस्कारासहित शिकला तो सुशिक्षित. म्हणून लेकराची संगत. बस बस बस. मी 13 वर्ष नोकरी केली म्हणून तुम्हाला नॉन ग्रँडला नोकरी केली. मी नॉन ग्रँडला 13 वर्ष. माझ्या वर्गात 2 पोरं असे पुढत बसायचे. एकाचं नाव पांडुरंग, एकाचं नाव बंडू. मी त्याला विचारलं पांडुरंगला, नाव काय रे तुझं? ऐ नाव काय? तो म्हणला पांडू. मी म्हणला अरे देवाचं नाव आहे, पांडू म्हणून आहे. पांडुरंग म्हणावा. पुढं फक्त रंग तर लावायचंय. त्याच्या बाजूला होतं पोरग दुसरं बंडू नावाचं बसलेलं. त्याला म्हणलं तो काय नाव आहे रे? ते म्हणतोय बंडू रंग. मी म्हणलो पांडू समजातो याकडे 2 रुपये. ते म्हणतो नाही तसं का म्हणून समजायचं. मी म्हणलं समजणार रे, समजा काय बापात चाललं तुझ्या. आणि बंडूला म्हणलं बंडू तुझ्याकडे बी 2 रुपये असं समजा. ते दोघं म्हणले समजाणार आहे, समजाय का. मी म्हणलो तेव्हा समजाणार आहे, समजाय काय बापात चाललं का तुमच्या. दोघं म्हणले पण आमच्या दोघाकडे 2-2 रुपये नाहीतच तर समजायचंय का म्हणून. अरे म्हणलं समजा ना, समजाय काय बापात चाललं का तुमच्या. सांगा म्हणलं पांडूकडले 2 आणि बंडूकडले 2, 2 आणि 2 किती झाले. ते दोघं म्हणले 2 आणि 2 5. नाही म्हणलं 2 आणि 2 5 कसे होते. ते म्हणले मग समजा ना, समजा काय बापात चाललं का तुमच्या. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार आहे. तो निसर्गाचा नियम आहे. हा, आमच्या आजोबानं जर एक चांगलं काम केलं तर आमचे वडील 2 चांगली कामं करतील. आम्ही चांगले कामं करू. एक वाईट काम केलं तर पुढच्या पिढीमध्ये ते येणार आहे. शुद्ध बीजापोटी मुखी अमृताची वाणी, देह तुम आपल्यावर अवलंबून असतं. मी शाळेत असताना एक जण माझ्याकडे आला आणि पालक बरं का, पालक नीट बोलत जा. पालकानं जरा आपल्या लेकराबद्दल चांगलं बोलत जा. पालक काय म्हणते माहिती का, सर हे लय दलिंदर आहे, आमचं काट्ट लय दलिंदर आहे, ह्याला जरा नीट शिकवा. आणि महिन्यातून एकदा यायचं आणि सांगायचं सर हे लय दलिंदर आहे, ह्याला जरा चांगलं शिकवा. त्या पोराच्या मनात फिक्स बसलं होतं मी दलिंदर आहे. त्याच्या अंतर्मनात गेलं होतं ते पार मी नालायक आहे. आणि मी चांगलं बोला ना पोराला, जरा त्याची स्तुती करा गोड बोलून. मुखी अमृताची यार का बोल ना तरी. तैसे साचिनी मवाळ मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ पुढासने पाजरे, मागे चालत अक्षरे, शब्द जैसे अवतरे कृपा आदी. शब्द कसे असले पाहिजे एवढंच आजच्या कीर्तनातून घेऊन जा. घमंड करूच नका, गर्व करूच नका. ज्याचा गर्व करताय ते सगळ्याकडेच आहे. आणि या जगात प्रत्येकाला प्रत्येकापेक्षा मोठा माणूस भेटतो, डॉन भेटतात, बाप माणूस प्रत्येकाला भेटतो. म्हणून आहे त्याचा गर्व करू नका. तुका म्हणे यह लोकींच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राव विठोबार कुमा. जमलं का. मी वेळ पाळली का नाही. मला ऐका ना, मला जेवढा वेळ दिला होता तेवढी वेळ तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं त्या दिलेल्या वेळेतच कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न केला. असं हरकत नाही. आदरणीय तात्यांना आपण सर्वजण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आई सरते शेवटी सर्वांना विनंती आहे, आईवडिलांची सेवा करायची संधी भगवंतानं तुम्हाला दिली असेल तर ती सोडू नका. कारण मला वाटतं जगदाळे परिवाराला ती संधी दुर्दैवानं मिळाली नाही. किती वाटलं असेल आमच्या सागर भाऊंना, त्यांच्या बंधूंना, मोठ्या बंधूंना, त्या या ताईंना किती वाटलं असेल व त्या नातवंडांना की आम्ही सेवा करणार आहेत तात्यांची. पण दुर्दैवानं ती संधी मिळाली नाही.
आजच्या तात्यांच्या वर्षी श्राद्धाच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपण हा संदेश घेऊन जायचा आहे की ज्यांना आई वडील आहेत बाळांनो, त्या आई वडिलांची सेवा करा. माझी कीर्तन रूपी सेवेतून एवढा संदेश घेऊन जा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर महाराज